लोकसत्ता यशस्वी भवमध्ये तुमचे स्वागत। शरीरस्य च शीलस्य बुद्धिभावनयोस्तथा सम्यक विकसनाच्चैव मनुजो याति पूर्णता। शरीर, चारित्र्य, बुद्धी आणि भावना या सगळ्यांचा योग्य प्रकारे विकास झाला तरच मनुष्याचा पूर्ण विकास झाला असं म्हणता येईल। आपली जी शिक्षण पद्धती आहे ती काहीच हेच करण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला ज्ञान कितपत मिळालंय, आपण कितपत विद्या ग्रहण केली आहे हे समजण्याचं माध्यम म्हणजे परीक्षा। मित्रांनो, आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठांचा, व्याकरणाचा विचार करून झालेला आहे। आता आपण जी शालांत परीक्षा देणार आहोत त्या प्रश्नपत्रिकेचा विचार करणार आहोत। आपण आपल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार पाहूया। आपल्या प्रश्नपत्रिकेतील पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, तो आहे पुढील पाठांचे भाषांतर करा, मराठीत भाषांतर करा। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला 10 मार्काला लिहायचा आहे। 2 उतार्यांचं भाषांतर तुम्हाला करायचं आहे आणि प्रत्येक उतार्यासाठी 5 मार्क आहेत। भाषांतर करताना नेहमी लक्षात ठेवा, आपण भाषांतर करत आहोत आणि त्या उतार्याचा सारांश लिहित नाही आहोत। भाषांतर ही एक कला आहे। शब्दशः भाषांतर करणं हे अतिशय आवश्यक आहे, पण शब्दशः भाषांतर करताना लक्षात ठेवायला हवं की ज्या भाषेत आपण ते भाषांतर करतो आहोत ती भाषा, त्या भाषेचं व्याकरण याला मात्र धक्का लागता कामा नये। काही वेळेला जेव्हा आपण भाषांतर करतो तेव्हा काही शब्द हे अधिक आपल्याला लिहावे लागतात। त्यावेळेला हे शब्द लिहायचे, पण ते शब्दांना कंस करायचं। भाषांतर लिहिण्यासाठी तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तकातील पाठ हे नियमित मोठ्याने वाचण्याची सवय करा। ते वाचतानाच त्याचं भाषांतर जर तुम्ही करत गेलात तर शेवटी तुमची घाई होणार नाही आणि तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे करू शकाल। यानंतरचा आपला जो प्रश्न आहे तो आहे खालील सुभाषितांचे मराठीत भाषांतर करा। या ठिकाणी तुम्हाला 3 सुभाषितांचं भाषांतर करायचंय। एकूण मार्क 6 आहेत आणि प्रत्येक सुभाषिताला 2 मार्क आहेत। मुलांनो, जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तेव्हाच प्रत्येक सुभाषित, त्या सुभाषितातला प्रत्येक शब्द व्यवस्थित समजावून घ्या आणि मग त्याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न करा। सुभाषिताचं भाषांतर लिहिताना प्रत्येक सुभाषिताच्या भाषांतरानंतर स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, परंतु जे काही सुभाषित ही काव्यशास्त्र विनोद या पाठातून घेतलेली आहेत त्यांना मात्र स्पष्टीकरण द्या। जिथे आवश्यक आहे तिथेच स्पष्टीकरण द्या। पुन्हा लक्षात घ्या, स्पष्टीकरण म्हणजे पुन्हा भाषांतर नाही। स्पष्टीकरण लिहिताना त्या सुभाषितामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द आले आहेत का, शब्दशः अर्थ आणि मतितार्थ यात भिन्नता आहे का, काही विशेष सांगितलं गेलं आहे का, या सगळ्याचा विचार करा आणि ते स्पष्टीकरणात लिहिण्याचा प्रयत्न करा। यानंतर जो आपण प्रश्न लिहिणार आहोत, प्रश्न क्रमांक 2, तो आहे खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा। या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले असतात। 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत। मराठीत प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न लिहिताना प्रयत्न करा की तुम्ही 3 टप्प्यांमध्ये याचं उत्तर लिहाल, 3 भाग करून याचं उत्तर लिहाल। पहिला जो भाग आहे त्यामध्ये प्रस्तावना, दुसरा जो भाग आहे त्यामध्ये मुख्य उत्तर आणि शेवटचा भाग समारोपाचा। काही ठिकाणी असे 3 भाग करणं शक्य नसतं, त्यावेळेला त्या पद्धतीने उत्तर लिहा। परंतु अशा प्रकारे उत्तर लिहिल्याने ते दिसायलाही खूप चांगलं दिसतं आणि तुम्ही व्यवस्थित त्याचं उत्तर मांडू शकता। यानंतर आपला प्रश्न आहे खालील सुभाषित पूर्ण करा। मित्रांनो, या प्रश्नाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला अतिशय सहजपणे
पूर्ण मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. पाठ्यपुस्तकातील सुभाषित मालेतील किंवा काव्यशास्त्र विनोदातील सुभाषित रोज मोठ्याने वाचा. ती रोज वाचल्याने ती पाठ होतील. ती लिहिण्याचा सराव करा, म्हणजे लिहिताना चुका होणार नाहीत. आणि ही सुभाषित व्यवस्थितपणे अशा प्रकारे तुम्ही लिहा आणि जो भाग विचारला आहे तो खाली अधोरेखित करा. अधोरेखित करताना लक्षात ठेवा, हलंत, काना, मात्रा हे त्या अधोरेखनामध्ये जाणार नाही याकडे लक्ष ठेवा. लक्षात घ्या, सुभाषितांचा प्रश्न हा पूर्ण मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. फक्त त्याकरता तुम्हाला वर्षभर त्यांची व्यवस्थित उजळणी करायची आहे. शिवाय आपल्या पाठ्यपुस्तकात पाठांतरासाठी म्हणून 3च सुभाषित माला आहेत. 2 सुभाषित माला आणि 1 काव्यशास्त्र विनोद. प्रत्येक ठिकाणी 5, 6 अशी सुभाषित आहेत, जी वर्षभरात पाठ करणं अधिक सोपं आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, तो आहे जोड्या जुळवा. प्रश्न क्रमांक 3 आहे आपला आणि तो आहे जोड्या जुळवा. हा प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो अ आणि ब भागामध्ये. अशा प्रकारे जरी विचारला तरी उत्तर लिहिताना मात्र अ आणि ब भाग करू नका. उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा आणि जो उत्तराचा भाग आहे तो अशा प्रकारे अधोरेखित करा. यानंतर प्रश्न क्रमांक 3 ब आहे. हा व्याकरणाचा प्रश्न आपण म्हणू शकतो. कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. हा प्रश्न आपल्याला 3 मार्काला आहे. हा प्रश्न लिहिण्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकाचं रोज वाचन करणं अतिशय गरजेचं आहे. पाठ्यपुस्तक रोज काळजीपूर्वक वाचा आणि मग तुम्हाला हा प्रश्न सोडवणं अधिक सोपं जाईल. यानंतरचा प्रश्न सुद्धा व्याकरणाचा आहे असं म्हणू शकतो. प्रश्न आहे समास ओळखा. कोणतेही 2 समास तुम्हाला ओळखायचे आहेत आणि फक्त ओळखायचे समास ओळखून लिहायचे आहेत. मार्क याला 1 आहे, म्हणजेच अर्धा मार्क प्रत्येक प्रश्न करता आहे. इथे पण लक्षात ठेवा की समास लिहिताना तो संस्कृत मध्ये अतिशय व्यवस्थितपणे कोणत्याही प्रकारची चूक न करता लिहायचा आहे. समासाचं ज्ञान असणं याच्यासाठी गरजेचं आहे. व्याकरण विवेचनामध्ये जो समासांचा भाग आहे आपल्यासाठी दिलेला तो व्यवस्थित वाचा. तो समजून घेऊन तुम्ही हा प्रश्न अतिशय सहजपणे सोडवू शकाल. याकरता पाठ्यपुस्तकांमधील जे पाठ दिलेले आहेत त्या पाठांखाली जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायातले सुद्धा समास तुम्ही ओळखून रोजच्या रोज ते लिहिण्याचा सराव करू शकता. व्याकरण विवेचनातला जो समासाचं जे प्रकरण आहे त्यातील सुद्धा खाली जो स्वाध्याय दिलेला आहे किंवा त्यामध्ये जे समास दिलेले आहेत ते ओळखून ते लिहिण्याचा सराव केल्याने हा प्रश्न लिहिणं तुम्हाला सोपं जाईल. यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे योग्य ते नाम सर्वनाम ओळखून ते अधोरेखित भागामध्ये लिहायचं आहे. रिकाम्या जागी तो लिहायचा आहे. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 1 मार्काचा आहे. व्याकरण विवेचनांचा अभ्यास करणं यासाठी गरजेचं आहे. पाठ्यपुस्तकातील पाठ वाचणं यासाठी गरजेचं आहे. मित्रांनो, व्याकरणाचे हे जे काही प्रश्न आहेत ते जरी 1 किंवा 2 मार्काचे, अर्ध्या मार्काचे असले तरी त्याकडे दुर्लक्ष मात्र मुळीच करू नका. कारण अशा प्रकारे 1 अर्धा मार्क मिळवूनच आपण पूर्ण मार्क मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानंतरचा जो प्रश्न आहे तो रूपे ओळखाचा प्रश्न 4था आहे. हा रूपे ओळखा आहे. 2 रूप तुम्हाला याच्यामध्ये ओळखायची आहेत. यासाठी आपल्या व्याकरण विवेचनातील नाम, सर्वनाम, क्रियापद, प्रयोजक, धातुसाधित या सगळ्याचं पाठांतर असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पाठाखालचा जो स्वाध्याय आहे तो नियमितपणे सोडवला. रूप ही नियमितपणे पाठ केलेली असतील, रोज ती म्हटलेली असतील तर देखील हा प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकता. या रूपे ओळखाच्या प्रश्नानंतर आपण लिहिणार आहोत संस्कृत समानार्थी आणि संस्कृत विरुद्धार्थीचा आपला प्रश्न आहे. लक्षात घ्या मुलांनो, संस्कृत मध्ये तुम्हाला समानार्थी लिहायचा आहे किंवा संस्कृत मध्ये तुम्हाला विरुद्धार्थी लिहायचा आहे. इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी 2-2 तुम्हाला लिहायचे आहेत. 1 मार्काकरता हा प्रश्न विचारला जाणार आहे. प्रत्येकी अर्धा मार्क याच्यासाठी आहे. इथे संस्कृत मध्ये लिहिताना कोणतीही चूक करू नका, कारण अर्ध्या मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे. विसर्ग देणं किंवा
संस्कृतमध्ये लेखनातील ज्या चुका होतात या टाळणं इथे अतिशय महत्वाचं आहे. यानंतर आपण जाणार आहोत संधी सोडवा या प्रश्नाकडे. हा प्रश्न सुद्धा तुम्ही मार्क मिळवण्याचा प्रश्न आहे. हा जेव्हा तुम्ही रोजचं वाचन करता पाठ्यपुस्तकातील पाठांचं, त्यावेळेला वाचताना, मोठ्याने वाचताना जर तुम्ही संधी सोडवून वाचलेत तर हा प्रश्न सोडवण्याकरता तुम्हाला विशेष श्रम घेण्याची गरज पडणार नाही. हा प्रश्न सुद्धा अतिशय सहजपणे तुम्हाला 2 मार्क मिळवून देणारा प्रश्न ठरेल. मित्रांनो, आता आपण प्रश्नपत्रिकेच्या शेवटाकडे येत आहोत. आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची संस्कृतमध्ये उत्तरे लिहा, किंवा या व्यतिरिक्तचा दुसरा प्रश्न आहे खालील घटना कालानुक्रमे लावा. मित्रांनो, दोन्ही प्रश्न आपल्याला अतिशय सहजपणे लिहिता येणार आहेत. संस्कृतमध्ये लिहिताना मुख्य जी चूक होते ती लेखनातली चूक असते. अन्यथा एक शब्द वापरून तुम्ही व्यवस्थित उत्तर तयार करू शकता. यासाठी सुद्धा पाठ्यपुस्तकाचं नियमित योग्य प्रकारे वाचन करा. हा प्रश्न तुम्ही लिहू शकता. आणि कालानुक्रमे जेव्हा घटना आपण लावतो त्यासाठी संपूर्ण पाठ माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे पुन्हा पाठाची व्यवस्थित ओळख, पाठाचं व्यवस्थित वाचन हे आवश्यक आहे. या 2 प्रश्नांकरता तुम्ही पाठ व्यवस्थित वाचले की अतिशय सोपं होऊन जाईल. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे उत्तरं लिहू शकाल. मित्रांनो, आपण जेव्हा पूर्ण प्रश्नपत्रिकेचा आज विचार करतो आहे तेव्हा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की पूर्ण पाठांचं वाचन, रोजचं वाचन आणि सराव यावरच आपला सगळा भर राहणार आहे. इतर कशाचीही आवश्यकता तुम्हाला पडणार नाहीये. जर तुम्ही पाठांचं व्यवस्थित वाचन केलेलं असेल तर पाठ्यपुस्तक ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे अभ्यास करताना त्यातला आनंद सुद्धा अनुभवा आणि तुमच्या परीक्षेकरता सुद्धा तुम्ही त्याची तयारी करा आणि योग्य प्रकारे तयारी करा. जर तुम्ही अशा प्रकारे तयारी केली तर तुम्हाला प्रश्नपत्रिका लिहिताना आणि त्यातून मार्क मिळवताना अजिबात कठीण जाणार नाही. आणि हा कठीण वाटणारा विषय, थोडासा कठीण वाटणारा विषय जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय सोपा आणि भरपूर मार्क देणारा ठरेल. लोकसत्ता यशस्वी भवच्या व्हिडिओद्वारे आणि लेखमालेद्वारे आपण आपल्या संस्कृत संयुक्त या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केलेला आहे. त्याशिवाय आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल आणि आपल्याला उत्तरं कशा प्रकारे लिहायची आहे हे पाहिलेलं आहे. मला खात्री आहे या दोघांचा वापर करून तुम्ही उज्ज्वल यश तुमच्या परीक्षेमध्ये मिळवाल.